नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. हा जो संपूर्ण महिना आहे 2025 हा मेष राशीसाठी बऱ्याच प्रमाणात चांगला आहे. गेल्या साधारण 2-3 महिन्याची जर का तुलना केली तर या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. म्हणजे तुमचं आर्थिक स्थैर्य, भाग्याची उत्तम साथ, त्याचप्रमाणे तुमचं लव्ह लाईफ या सर्व बाबतीत हा जो महिना आहे तो अतिशय चांगला आहे. फक्त काही ज्या गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर हा जो महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. सुरुवातीला आपण या महिन्याची हा पहिलाच महिना आहे जानेवारीचा. तुम्हा सर्वांना 2025 सालाकरता मनापासून शुभेच्छा. तुमचं हे संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं डोरो हीच आमची सदिच्छा. तर सुरुवात करू आजच्या राशीफलाला. सुरुवातीला तुमचे हेल्थ आहे किंवा तुमचे जे शारीरिक किंवा मानसिक जो स्तर आहे किंवा मानसिक शारीरिक आरोग्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, हे वक्री आहे. तो साधारण 22 तारखेनंतर तुमच्या तृतीयात जाणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की अष्टमात भ्रमण करतोय, तो तुमच्या भाग्यात आणि दशमात सुद्धा भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर याचं संपूर्ण महिन्यात तुमचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील. अजिबात काळजी करू नका. जर का तुम्ही डिसेंबर किंवा नोव्हेंबरची तुलना केली तर हा जो संपूर्ण महिना आहे तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे स्ट्रेस, टेन्शन साधारण तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अनुभवलेले असतील ते या महिन्यात अजिबात नसणार आहेत. उलटपक्षी तुमची मानसिकता अतिशय सकारात्मक राहणार आहे आणि या महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल, तुमची ॲक्टिव्हिटी जास्त होईल. अर्थात तुमच्यासाठी शारीरिक ॲक्टिव्हिटी हा तुमच्या आनंदाचाच भाग आहे. म्हणजे तुम्हाला ते आवडतं, तोच जो भाग आहे तो तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे, प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. फिरणं वगैरे किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, देऊळ किंवा धार्मिक स्थळ, पवित्र स्थळ यांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला चांगले येतील. याचप्रमाणे इथे एक गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होत असल्याकारणाने थोडासा थकवा वगैरे आल्यासारखा वाटेल या महिन्याच्या शेवटी. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का पाहायचं झालं तर शारीरिक आणि मानसिक स्तरावरती हा महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करतो आहे. सध्या तो वक्री आहे आणि जो धनेश आहे हा धनेश तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो. अतिशय चांगली गोष्ट आहे. याचमुळे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यातून दशमात जाणार आहे. अष्टमेश जो आहे हा तुमच्या चतुर्थातून तृतीया जाणार आहे. जो लाभेश शनी आहे तुमच्या लाभस्थानातून भ्रमण करतो आणि तो मार्गी आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला राहणार आहे, खास करून आर्थिक संदर्भामध्ये. या महिन्यामध्ये तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि शॉर्ट टर्ममध्ये जरी ट्रेड केले तरी अर्थातच त्याचे उत्कृष्ट असे लाभ किंवा नफा तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकेल. खास करून 14-15 तारखेच्या आत जर का तुम्ही या गोष्टी केल्या तर त्याचे चांगले काही फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतील. या संदर्भात काळजी करू नका. हा जो कालावधी तुमच्यासाठी चांगला राहील. या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमची गुंतवणूक उत्तम प्रकारे होईल आणि त्याचे रिटर्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळणार आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की भाग्याची साथ असेल तर साहजिकच तुम्हाला या गोष्टी सोप्या होऊन जातील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. या महिन्यामध्ये आर्थिक स्तर तुमचा उत्तम असणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर चतुर्थामध्ये तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, तो भ्रमण करतो आहे, मात्र तो वक्री आहे आणि 22 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानात जाणार आहे. एकंदरीतच घरातलं वातावरण हे काही ठीक नसणार आहे, गढूळ असणार आहे. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढणं, अशा प्रकारचे अनुभव या महिन्यामध्ये येणार. जवळजवळ 22-25 तारखेपर्यंत अशा प्रकारचे थोडे अनुभव येतील. त्यानंतर आपोआपच या गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होतील. तरीसुद्धा यामध्ये थोडंसं स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, वास्तूच्या संदर्भातल्या काही गोष्टी करायच्या असेल तर मात्र हा जो महिना आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी राहील किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चित दिसून येतील. परंतु घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये लव्ह लाईफच्या संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारे तुम्हाला अनुभव येणार आहेत. गेल्या 3-4 महिन्याच्या जर का तुम्ही तुलना केली तर नक्कीच या महिन्यामध्ये ज्या गोष्टी आहेत लव्ह लाईफबद्दलच्या नक्कीच चांगल्या होतील. म्हणजे तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. हीच गोष्ट ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते. म्हणजेच
मेष राशीच्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना चांगला राहील, परंतु चांगला राहील म्हणून फक्त नशिबावरती अवलंबून राहू नका. तुमचे एफर्ट, तुमचे प्रयत्न जोरदारपणे करा, अर्थात त्याच्यातून मिळणारे जे रिझल्ट असतील तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळतील, त्याच्यामुळे तशी काय त्या बाबतीत निश्चिंत राहा, काळजी करू नका. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता शुक्र जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण राहतो वैवाहिक कारकत्वासाठी. तसंच शुक्र आहे तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय जवळजवळ 30 तारखेपर्यंत असताना, म्हणजे संपूर्ण महिनाच हा तुमच्या लाभस्थानात असणार आहे. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जे नवीन विवाह सुख आहेत, म्हणजेच मेष राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहेत, तरुण तरुणी यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तो अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असाच असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या बाबतीत सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला राहील. खास करून तुमचा जो दशमेश आहे शनी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय मार्गी, आणि दशमामध्ये रवी येणार आहे जवळजवळ 16 तारखेनंतर. याचप्रमाणे बुध जो आहे तो सुद्धा 25 तारखेनंतर तुमच्या दशमात येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. त्या ठिकाणी मी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमचे जे सहकर्मी असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळेल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा होईल. त्याचप्रमाणे वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला ह्या महिन्यामध्ये साधारण 16-17 तारखेनंतर निश्चित मिळतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचा दरारा सुद्धा वाढेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील, काही चांगल्या संधी मिळतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिन्यामध्ये काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्ट जरी मंगळ वक्री असला, हा तुम्हाला जास्त ॲक्टिव्ह बनवेल, आणि जास्त ॲक्टिव्ह असणं हे तुमच्यासाठी काही नवीन नाही, उलट तो तुमच्या आवडीचाच भाग आहे. तर तशाच प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. तर तयार राहा, हा महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि शुभफलदायी असाच असणार आहे. या म्हणजे जी 23 तारीख आहे त्या ठिकाणी लक्ष द्या थोडंसं. साधारण 20 तारखेपासून ते जवळजवळ 25-26 तारखेपर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जामीन राहणं, अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचे भावंड असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. साधारण 23-24 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये जे तुमचे सिबलिंग किंवा भावंड असेल त्यांच्यावर वादविवाद होणं, गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही त्रास होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होते. एकंदरीत समजा बॉटम लाईन सांगायची झाली तर ह्या महिन्याच्या 23-24 तारखेनंतर कागदोपत्री व्यवहारापासून मात्र थोडासा लांब राहा, पण त्या गोष्टी करू नका. कारण हा जो मंगळ वक्री होऊन तुमच्या तृतीयच राहणार आहे, तो जवळजवळ पुढचे 2 महिने तुमच्या तृतीय स्थानामध्ये वक्रीच असणार आहे. तर या संदर्भात काळजी घेणं थोडं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी 25 तारीख आहे ती तशी चांगली राहील. साधारण शुक्र आणि तृतीयातला जो वक्री मंगळ आहे या दोघांचा त्रिकोणयोग होणार. तो त्रिकोणयोग शुभफलदायी राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुमचे जे मित्र परिवार आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही चांगला टाइम वगैरे स्पेंड करा, आणि काही चांगले फायदे तुम्हाला या दरम्यान निश्चित होतील. तर साधारण 25 तारखेचा जो कालावधी आहे किंवा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, योग आहे, तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे, आणि जी अमावस्या आहे ती 29 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं, आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो, आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. तर काळजी घ्या. या महिन्याची 13 आणि 29 तारीख थोडे लक्ष द्या. या दरम्यान म्हणजे कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद ह्या गोष्टीपासून लांब राहा. सरळ नाकासमोर चाला. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. परंतु हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी खूपच खास आहे, चांगला आहे. त्याचा संपूर्णपणे फायदा उचला, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.